माझं पूर्ण नाव विनोद श्रीकृष्णराव डाकरे आहे. मुक्काम जोगबुरी, पोस्ट भोसा, तहसील मेकर, जिल्हा बुलढाणा. मी तुम्हाला आज धन्वंतरी या कंपनीचा प्लॅन शिकवत आहे. जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी जर सक्सेसफुल बनायचं म्हटलं तर त्या गोष्टीला पहिले शिकावं लागते. जेव्हा तुम्ही शिकसाल सर्व गोष्टी त्यातल्या तर तुम्ही त्यातनी सक्सेस बनसाल. तर मी तुम्हाला प्लॅन सांगत आहे, तुम्ही व्यवस्थित. आता आपल्या धन्वंतरी या कंपनीची वेबसाईट आहे www.dhanvantri.com. या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तुम्हाला धन्वंतरी कंपनीची सर्व डिटेल माहिती भेटते. त्यांचे डायरेक्टर कोण येतं, फाउंडर डायरेक्टर, किंवा प्रोडक्ट कोणते येतं, ते प्रोडक्टचे रिझल्ट कसे येतात, हे सर्व गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला मिळतात आणि एकूण डिटेल माहिती तुम्हाला मिळते वेबसाईटवर. तर आपण आता समोरची सुरुवात करूया. आता आपल्या धन्वंतरी या कंपनीचं मेन प्रोडक्ट आहे, मदर प्रोडक्ट ज्याला म्हणतात आरोग्याचं, ते इमोरिच. त्यातनी कॅप्सूल येतं 120. त्याची MRP आहे 1500. DP प्राइस आहे 1200 आणि पॉइंट आहे 100. हे आपलं आरोग्याचं मेन प्रोडक्ट इमोरिचचं झालं. आता शेतीचं मेन प्रोडक्ट आहे RPS 76 म्हणून. आपण लिटर मध्ये धरूया. लिटर आता 1 लिटरचं धरूया. 1 लिटर, एका लिटरची MRP आहे 1650 रुपये. DP प्राइस आहे 1350 रुपये आणि पॉइंट येतात 100. आता हे आपलं शेतीचं मेन प्रोडक्ट आहे. आता कंपनीच्या नियमानुसार तुम्हाला कोणतेही यातले 100 पॉईंटचे 2 प्रोडक्ट घ्यावे लागतात, म्हणजे 200 पॉईंट झाले पाहिजे. तुम्ही मग आरोग्याची घ्या किंवा मग शेतीची घ्या. ज्याच्या फॅमिलीतने आजार आहे किंवा रिलेशनमध्ये कुठे आजारी कोणी आहे तर तो कासाठी घेत, आरोग्यासाठी, बरोबर आहे. आणि ज्याच्याकडे शेती आहे चांगली ते शेतीसाठी घेत, बरोबर आहे. आता तुम्ही जर आरोग्याच्या प्रोडक्ट घेऊन जर जॉईनिंग केले तर तुम्हाला 1500 MRP पॉईंटचे 2 प्रोडक्ट घ्यावे लागतात MRP किमतीचे, बरोबर आहे. म्हणजे याचे 3000, बरोबर. किती होतील? 200 पॉईंट, बरोबर आहे. तर तुम्हाला जर आरोग्यामध्ये जॉईनिंग करायचं असेल आरोग्याच्या प्रोडक्टमध्ये तर तुम्हाला तुमची जॉईनिंग होते 3000 मध्ये, बरोबर आहे. म्हणजे कोणती 100 पॉईंटचे 2 प्रोडक्ट. आता इथे शेतीचे जर घेतले तर 1650 जुने 3300. तर तुम्ही जर शेतीचे प्रोडक्ट घेतले तर तुमची जॉईनिंग होईल 3300 रुपयातली, बरोबर आहे. बरोबर 200 पॉईंट आले व्यवस्थित. मग आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला आरोग्याची घ्यायचे की शेतीचे घ्यायचे. हे दोन्ही तुमची जॉईनिंग होऊन जाते. लक्षात. आता समोर आता हे समजा जॉईनिंग झाली तुमची. जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला लाईफ टाइम साठी एक ID मिळतो, दुसरा पासवर्ड मिळतो, तिसरी गोष्ट कोड मिळतो. ही 3 गोष्टी तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळतात. आलंय लक्षात ठेवा. चला आता आपण समोर जाऊया.
आता तुम्हाला ID कोड पासवर्ड मिळाला, बरोबर आहे. आता पाहू आता येत नाही तुम्ही ID पासवर्ड कोड मिळाल्यानंतर ID ओपन झाल्यानंतर तुम्ही 5 प्रकारे इन्कम कमवू शकता यामध्ये. तर ती पाहू आपण. आता पहिले इन्कम डायरेक्ट इन्कम. आता डायरेक्ट इन्कम असं आहे, आता तुमची इथं जॉईनिंग झालेली आहे, बरोबर आहे. तुमची सेंटर नाही. आता इथं एका मित्राची जॉईनिंग केली तुम्ही, त्याला आरोग्याचं त्याच्या फॅमिलीतनी किंवा त्याच्या रिलेशनमध्ये आरोग्य बिघडलेलं आहे एखाद्या व्यक्तीचं, त्याला आरोग्याच्या प्रोडक्टची जरूरत आहे आपल्याला, आहे की नाही. तर त्याची मग आरोग्याच्या प्रोडक्टमध्ये जॉईनिंग करसाल तुम्ही, म्हणजे 3300 रुपयांनी म्हणजे 3000 मध्ये जॉईनिंग करसाल, बरोबर आहे. 3000 मध्ये जॉईनिंग केली की आता तुम्ही डिस्ट्रीब्युटर असता, बरोबर आहे. डिस्ट्रीब्युटर असल्या कारणानं तुम्हाला टीपी प्राईस मध्ये मिळते ते. याची MRP 1500 एका प्रोडक्टची, तर टीपी प्राईस मध्ये 1200, तर तुम्हाला पडत 2400 रुपयांनी, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 3000 रुपये शॉपीवर टेकोसाल, तुम्हाला त्यातले 600 रुपये परत करा शॉपीवाला, कारण तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात. पण नवीन माणसाच्या नियमानं MRP मध्ये करावं लागते, म्हणजे 3000 मध्ये. तर जे वरचं जे 600 रुपये तुम्हाला रिटर्न मिळतात ते तुमचे डायरेक्ट इन्कम झालं, बरोबर आहे. आता दुसऱ्या साईडने एक व्यक्ती मिळाला, त्याच्या घरी शेती आहे किंवा त्याच्या फॅमिलीतली शेती आहे किंवा त्याच्या घरी शेती आहे, त्याला तुम्हाला शेतीचं द्यावं लागेल, बरोबर आहे. 1650 गुणे 3300 ही MRP किंमत. MRP किंमत जॉईनिंग करावं लागेल सुरुवातीला 3300 रुपयातनी. तर तुम्ही कोणा डिस्ट्रीब्युटर हा ऑलरेडी, आणि तुम्हाला किती आहे 1350 जुने 2700, तुम्हाला ते 2700 मिळतील ना. तुम्ही शॉपीवर जसाल 3300 रुपये शॉपीवर देसाल, त्यातले 600 तुम्हाला रिटर्न कर, 2700 रुपये तुमच्याकडून घ्या. पण तुम्हाला नियमानं 3300 रुपयांनी करावं लागेल MRP याच्यातनी किमतीमध्ये सुरुवातीला, बरोबर आहे. जॉईनिंग आता हे इथे मी तुम्हाला किती प्रॉफिट मिळालं, 600 रुपये. इथे बी 600 रुपये मिळतात, म्हणजे हे झालं तुमचं डायरेक्ट इन्कम. तुमचं डायरेक्ट इन्कम झालं. म्हणजेच तुम्हाला इथं काय हरवलं, प्रत्येक जॉईनिंग मागं 600 रुपये तरी मिळतात, बरोबर आहे. हे झालं डायरेक्ट इन्कम. समजले मला. आता आपण समजू दुसरं इन्कम, बायनरी इन्कम. हे बायनरी इन्कम. आता इथं तुमची जॉईनिंग झालेली होती, इथे एका व्यक्तीने जोडलेलं होतं, इथे एक व्यक्तीने जॉईनिंग केली होती एका व्यक्तीची. आता कंपनीच्या नियमानुसार एकूण 200 पॉईंट आले. आता ही 200 पॉईंटची जॉईनिंग केली, आता एकूण 200 पॉईंट आले, तर या आयडीला काय मिळतात, 200 रुपये मिळतात. म्हणजे एक PV बरोबर एक PV मॅच बरोबर 1 रुपया. म्हणजे एकूण एक PV आली, एकूण एक PV आली, त्याचा 1 रुपया येते. एकूण 200 PV आली, एकूण 200 PV आले, PVची जॉईनिंग आली, तर तुम्हाला किती मिळतात, 200 रुपये मिळतात. म्हणजे इथं काय झालं, एका जॉईनिंग मागे म्हणजे एका बायनरी मागे तुम्हाला काय मिळालं, 200 रुपये मिळाले. जसं प्रत्येक बायनरी मागे मिळत आहे. आणि इथं का तुमची समजा 100 पॉईंटची आहे आणि एकूण बी 100 पॉईंटची आहे, तर मग काय मिळतील, 100 रुपये मिळतील, बरोबर आहे. आणि एकूण तुमचे एखाद्या वेळेस समजा 500 पॉईंट झाले आणि 1000 पॉईंट झाले आणि मॅच किती होऊ लागले, मग समजा 500 लागले, मग 500 रुपये येतील. आणि जे बाकीचे राहतील ते मग सेव्ह राहतील, ते मग पुढच्या महिन्यात नाही किंवा नंतरच्या वेळेस, ज्यावेळेस या साईडना ते आयडिया वगैरे समजा या साईडनं पॉईंट येतील त्यावेळेस. हे झालं बायनरी इन्कम. म्हणजेच तुम्हाला एका बायनरी मागं 200 रुपये मिळतात. ठीक आहे, आले इथपर्यंत लक्षात. म्हणजेच 200 रुपये.
हे झालं दुसरं इन्कम पाहिलं आपण. आता तिसरं इन्कम बघू. आता तिसरं इन्कम आहे अवॉर्ड रिवॉर्ड. अवॉर्ड रिवॉर्ड म्हणजे इथं तुम्ही होते ही तुमची ए साईड आहे आणि ही बी साईड आहे, बरोबर आहे. या साईडनं जर 5 जॉईनिंग झाल्या आणि या साईडनं 10 जॉईनिंग झाल्या तर किती बायनरी मॅच पाहिजे? हे अवॉर्ड रिवॉर्ड आहे म्हणजे बायनरीवर अवॉर्ड रिवॉर्ड मिळत असते. आता ही जर बायनरी मॅच झाली की त्यावर कंपनी काय ना काही अवॉर्ड रिवॉर्ड ठेवत असते. एकूण जर 5 जॉईनिंग आल्या आणि एकूण 5 आल्या तर किती बायनरी मॅच होईल त्यावर? म्हणजे या साईडनं 5 मुली येतात आणि बी साईडनं 10 मुलं येतात तर किती जणांनी लग्न लागतील? 5 मुली आणि 10 मुलं किती जणांनी लग्न लागतील? हा 5च, बरोबर आहे. म्हणजे इथं 5 पेअर मॅच व्हायला लागले, बरोबर आहे. हा आता इथून जर 10 आले आणि इथून 20 आले तर जोड्या किती लागतील? हा 10 लागतील, 10 पेअर. तर असे जे पेअर होतात दर महिन्याला ज्याचे असे 5 किंवा 10, 15, 20, 30 असे पेअर झाले की कंपनी याच्यावर काहीतरी अवॉर्ड रिवॉर्ड होत असते. तर अवॉर्ड रिवॉर्ड मध्ये इथे बॅग पण देते, शर्ट असते, फॉरेन टूर, परत बूट, परत प्रोडक्ट गिफ्ट, असे अवॉर्ड रिवॉर्ड कंपनी ठेवत असते. म्हणजे आपण जर हे क्रायटेरिया पूर्ण केला त्यांनी दिलेला तर आपल्याला असे अवॉर्ड रिवॉर्ड मिळू शकते. आलं लक्षात? हे झालं अवॉर्ड रिवॉर्डचं. तिसरे तिसरे इन्कम झाला. आता चौथे इन्कम पाहू. चौथा इन्कम पाहू रिपर्चेस इन्कम. रिपर्चेस इन्कम असं आहे जेव्हा आपण आयडी ओपन करून त्याच आयडीवर पुन्हा पुन्हा खरेदी करतो त्याला रिपर्चेस इन्कम होता समजा. लक्षात? म्हणजे रिपर्चेस इन्कम जर तुम्ही रिपर्चेस जर करत राहिले परत परत त्याच आयडीवर तुमच्या तुम्हाला काय मिळते त्यापासून ते पाहू आपण. आता रिपर्चेस इन्कम असं आहे तुम्ही जर 100 पॉईंटचे म्हणजे आरोग्याचे 100 पॉईंटचे बॉटल किंवा मग शेतीचे 100 पॉईंटची बॉटल 1 ते 39 जर झाल्या 1 ते 39 जर झाल्या तर तुम्ही असा 24% आहे. इथं सुरुवात आहे तुमची 24% पासून जॉईनिंग केल्यापासून. इथं 5 रुपयाचा 1% आपलं 5 रुपयाचा 1% आहे. म्हणजे 24% हा 5 रुपयाचा 1% बरोबर 120 रुपये तुमच्या आयडीवर जमा होतात त्याचे. आणि प्लस मध्ये वरची MRP 300 बरोबर 420 रुपये 20 रुपये तुमचं इथं बेनिफिट झालं. हे 300 कोणते? ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला जॉईनिंग केले तर तुम्हाला पहिलं प्रोडक्ट किती मिळलं? 1500 मिळलं MRP मध्ये. त्यानंतर समजा जॉईनिंग होऊन तुम्ही जर नंतर प्रोडक्ट ते घेतलं तर तुम्हाला DP मध्ये मिळते 1200. आणि मधातले जे 300 येतात ते 300 आपण इथं घ्यावं लागते. आलं लक्षात? ते 120 रुपये प्रत्येक बॉटल मागे का?
हो, प्रत्येक बॉटल मागा. म्हणजे 120 रुपये प्रत्येक बॉटल मागवायचा. ज्यावेळेस तुम्ही परचेस करसाल ना त्यावेळेस 100 पॉईंटच्या बॉटल माग तुम्हाला 120 रुपये मिळतात. आणि 50 हे केलं तुम्ही 50 पॉईंटची बॉटल जर टाकली आयडी तुमच्या तर ते तुम्हाला 60 रुपये मिळतात. आणि 100 पॉईंटच्यावर 120 मिळतात. आता ज्यावेळेस 40 ते 69 बॉटल तुमच्या आयडी जमा तुम्ही किंवा तुमचे ग्रुप मिळून तर तुम्ही असता 27%. म्हणजे 3% वाढ झाली. लक्षात 3% वाढ झाली. 5 रुपयाचा 1% बरोबर 135 रुपये तुमच्या आयडीवर जमा होतात आणि त्याची केवायसी केली ते अकाउंट घेऊन जातात. प्लस म्हणजे वरची MRP ची 300 बरोबर 135 रुपये तुमचं बेनिफिट झालं. नंतर ज्यावेळेस 70 ते 99 बॉटल तुमच्या आयडी सेव्ह होते दिसतील तुम्ही किंवा तुमच्या ग्रुप म्हणून ते काम केल्यानंतर त्यावेळेस तुम्ही देता 30%. 5 रुपयाचा 1% बरोबर 150 रुपये तुमच्या आयडी जमा. म्हणजे जसे तुमचे हे लेवल वाढत जाईल पर्सेंट लेवल तसे तुम्हाला 5% ते वाढवत जाईल. बरोबर आहे. 15 रुपयानं वाढवत जाईल तुमच्या इन्कममध्ये परचेस इन्कममध्ये. बरोबर प्लस म्हणजे वरची MRP 300 बरोबर 450 रुपये इथे बेनिफिट होतं तुमचं. नंतर जेव्हा 100 ते 149 प्रोडक्ट होतात तुमचे त्यावेळेस तुम्ही असं 33%ले इथे बी 3% वाढ झाली. 5 रुपयाचा 1% बरोबर इथे 165 रुपये तुमच्या आयडी जमतात. प्लस म्हणजे MRP ची वरची 300 बरोबर 465 रुपये तुमचं इथं बेनिफिट झाला. नंतर ज्यावेळेस तुमचे 150 प्रोडक्ट झाले त्यावेळेस तुम्ही असता 36%ले 5 रुपयाचा 1% बरोबर 180 रुपये तुमच्या आयडी जमा होतात. प्लस MRP ची वरची 300 बरोबर 480 रुपये तुमचं इथं बेनिफिट झाला. म्हणजे जसे जसे तुमची इथं पर्सेंट वाढत जातील तसं तुमचं इन्कम बी इकडे थोडं थोडं वाढत जाईल. असं तुमचं बेनिफिट होत जाईल. लक्ष तिथपर्यंत हे झालं आपलं रिपर्चेस इन्कम. हे एक चौथे इन्कम. आता पाहू आपण 5वं इन्कम. आता 5वं इन्कम आहे डिफरन्स इन्कम. आता डिफरन्स इन्कम असं आहे ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग केली बरोबर आहे आणि तुमची भरपूर मोठी टीम झाली आणि तुमच्याकडे आता समजा वेळ नाही जास्त देण्यासाठी परंतु तुम्ही खालचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत डाऊनलाईन येतात त्यांना तुम्ही एज्युकेट केलं शिकवलेलं आहे कसं काय करायचं कसं काय नाही आहे की नाही. शेतकऱ्यासोबत कसं बोलायचं पेशंट सोबत कसं बोलायचं खूप ट्रेन केलं तुम्ही त्याला. पण तुमच्याकडे आता त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही परंतु ते करत आहेत काम. पण तुम्ही ना काम करता ते जर काम करत राहिले तुमचे डाऊनलाईन तर तुम्हाला काय मिळते ते तुम्हाला इथे समजा डिफरन्स इन्कम मध्ये. ते आपण पाहू त्यात असं. आता इथं तुम्ही होते बरोबर आहे. आता इथे एका मित्राचं नाव सांगा तुमच्या. गणेश रमेश इथे रमेश सर. इथं दुसरा मित्र गणेश सर. तिसरा प्रमोद सर. आता इथे जे रमेश सर. आता रमेश सर समजा रमेश सरचे किती झाले 70 प्रोडक्ट झाले. गणेश सरच्या 50 प्रोडक्ट झाल्या आणि प्रमोद सरच्या 30 प्रोडक्ट झाले.
आता 70 आणि 50 किती वाढले? 120 आणि 30 150. म्हणजे तुमच्या किती झाल्या? 150. तर तुम्ही तुमच्या किती झाल्या? आता 150 झाल्या, बरोबर आहे. 150 झाल्यामुळे तुम्ही किती पर्सेंट आहे इकडे? 36. मी 36%. आणि जे रमेश सर येतात ते रमेश सरचे किती प्रोडक्ट झाले? 70 झाले. आता याचे 70 झाले म्हणल्यावर हे किती पर्सेंटला येतात? 30%ला येतात. 30%ला येतात. आता गणेश सरचे 50 झाले म्हणजे गणेश सर किती पर्सेंटला येतात? 27%ला येतात. 27%ला येतात. आणि प्रमोद सरच्या किती झाल्या? 30 झाल्या. 30 झाल्या म्हणल्यावर 30 याच्या अंदरच येतात, बरोबर आहे. तर हे येतात 24%ला. इथं 24%. आता यातलं तुम्हाला एक डिफरन्स मिळते. आता 30 आणि 36 याचा डिफरन्स कितीचा येऊ लागला? 6चा डिफरन्स. म्हणजे 6 5 रुपयाचा 1%. 6 पंच 30 गुणिले 70 प्रोडक्ट. तर तुम्हाला किती रुपये मिळतील इथं? 21 रुपये. 7 × 21. म्हणजे या रमेश सरच्या ग्रुप मिळून तुम्हाला किती मिळतील? 21 रुपये मिळतात. पर प्रोडक्ट मागे 30. पर प्रोडक्ट माग 30 रुपये. 30 रुपये प्रमाणे 70 प्रोडक्ट किती वागले? 21 रुपये वागले. म्हणजे तुम्ही काही न करता तुमच्या त्या बॉटलीला हात बी लागला नाही. ते त्यांना कुणीकडे नेला, काय केला, कुठल्या कुठे कोणाला दिल्या, काय द्यायला तुम्हाला काहीच माहिती नाही. तर तुम्ही एकदाच त्याला जॉईनिंग करून शिकवलं कसं काय करायचं ते बिझनेस आणि सोडून दिलं. तर तुमचं काय लक्ष देणं नाही होऊ लागलं. तरी पण त्यांना काम करत राहिला आणि असं इन्कम तुम्हाला तिथून मिळते. कारण ती तुमची टीममधला माणूस आहे की नाही. असं हे तुम्हाला रमेश सरच्या टीम मिळून इन्कम मिळालं. आता दुसरे येते इथं गणेश सर, बरोबर आहे. गणेश सर 27%. आता 27 आणि 36 यातला जर डिफरन्स काढला, यातला डिफरन्स येते 9चा, बरोबर आहे. आता 9 गुणिले 5 रुपयाचा 1% आला. तर 9 5 45. पर प्रोडक्ट माग किती रुपये मिळतील तुम्हाला? 45 रुपये मिळतील. 45 गुणिले किती प्रोडक्ट लागा? 50 प्रोडक्ट. तर इथं तुम्हाला येतात 22 ते 50. तर गणेश सरच्या टीम मिळून तुम्हाला काय किती मिळतील? 2250 रुपये मिळतात. म्हणजे तुम्हाला माहित नाही कुठं काय चालू आहे टीम मध्ये आपल्या, तेच काम करत आहेत पण तुम्हाला इन्कम येत आहे. कारण तुम्ही एक बार काम केलं पण बार तुम्हाला पैसा मिळत आहे. आता तिसरं आहे प्रमोद सर. प्रमोद सर आहे 24%ले आणि तुम्ही आहात 36%ले. आता 24 आणि 36 मध्ये जर डिफरन्स काढा तर डिफरन्स येते 12चा. तर 12 पंच 60. प्रत्येक प्रोडक्ट म्हणून तुम्हाला किती रुपये मिळतील? 60 रुपये मिळतील. तर 60 गुणिले किती प्रोडक्ट करायला आपल्याला? 30 प्रोडक्ट, बरोबर 1800 रुपये तुम्हाला प्रमोद सरच्या टीम मिळून मिळतील. 1800 रुपये. असं हे तुमचं डिफरन्स इन्कम लागलं. ते इन्कम चांगलं आहे की सर? चला पुढे. आता हे 5 प्रकारचे इन्कम आपण पाहिले. अशी इन्कम तुम्ही यातनी घेऊ शकता जॉईनिंग केलं त्या दिवसापासूनच. आता आपण पाहू लेवल अँड प्रमोशन. आता प्रमोशन यातनी कसं होतं आपलं मेन जे लेवल आहे की नाही ते पाहू आपण. आता तुम्ही इथं होते, बरोबर आहे.
इथे काय सांगलं होतं आपण, रमेश सर, इथं गणेश सर आणि इथं प्रमोद सर. बरोबर आहे. आणि इथे तुम्ही 36% लिहिले त्या दिवशी मोठं होते. आता कधी ना कधी इथं रमेश सर बी जातीलच ना 36% वर. त्याची बी त्याच्या टीम मिळून जर चांगलं काम केलं त्यानं, तर ते बी एक दिवस त्याचे 150 प्रोडक्ट होतील आणि ते बी 36% ला पोहोचतील. रमेश सर जर 36% ला गेले आणि तुम्ही आता 36% ला, बरोबर आहे, 36 - 36 किती राहिले? 0 राहिले. आणि आपली कंपनी काय करते, 2% तुमचं पर्सेंट वाढवते, तुमचे 2% तुमचं प्रमोशन करते. म्हणजे तुम्ही जाता 38%. आणि इकडे आता दुसऱ्या साईडने गणेश सर येतं, बरोबर आहे. आता गणेश सरची बी त्याच्या टीम मिळून चांगलं काम दिलं, तुम्ही थोडंफार लक्ष दिलं त्याच्याकडे, तर ती बी एक दिवस 36% ला पोहोचतीलच, आहे का नाही. आता हे बी गणेश सर बी जरा 36% ला गेले, तर तुम्ही आणखी 2% प्रमोशन होईल तुमचं, म्हणजे तुमचं तर इथं 40% आहे. आणि प्रमोद सर बी एक दिवस जातीलच 36% ला. ते जर 36% ला गेले, तर तुम्ही जाता इथं 42% ला. आणि 42% ला आपली पर रँक आहे. पर ही एक सन्मानाची रँक आहे कंपनीची. ते इथं तुम्ही 15 ते 30,000 पर्यंत इन्कम घेऊ शकता पर रँक वर. जसे की आमचे नितीन दाखवड सर येतात पर रँक वर. आता 36% हे झालं. आता समजा इथे लेवल भेटले तुम्हाला, आता पुढची लेवल पाहू आपण. आता पुढचं याच्यापेक्षा सोपं आहे. आता इथं आता हे रमेश सर जर पल बनले की आणखी 2% प्रमोशन होतं तुमचं, म्हणजे तुम्ही जाता इथं 44 44% जाता. आणि इकडे दुसरे गणेश सर बी पल बनले, गणेश सर पल बनले की तुम्ही आणखी इकडे 46% जाता. आणि प्रमोद सर पल बनले तुम्ही जाता इकडे 48%. तर 48% आहे रुबी लेवल. तर या लेवलवर तुम्ही 40 ते 70,000 पर्यंत इन्कम घेऊ शकता रुबी या लेवलला. जसे की आमचे आता सिनियर घायवट सर या लेवल आहेत रुबी लेवलला अकोल्याचे. आता नंतर आता इकडे रमेश सर जर रुबी बनले, आणखी 2% तुमची वाढ होते. म्हणजे इथं तुम्ही जसा 50%, बरोबर आहे. आणि दुसऱ्या लेगचे गणेश सर बी जर रुबी बनले, तर आणखी 2% तुमची वाढ होते, म्हणजे तुम्ही जाता 52%. आणि हे प्रमोद सर तिसरे आहेत ना, ते हे जर रुबी बनले, तर तुम्ही जाता इथे 54%. 54% ला हे डायमंड लेवल. इथं हे डायमंड लेवल. डायमंड लेवलवर तुम्ही 1.5 लाख ते 3 लाखापर्यंत इन्कम करू शकता. असं आपलं लेवल अँड प्रमोशनचं आहे. समजला तुम्हाला पूर्ण प्लॅन? डायमंडला कार फंड हा. तर डायमंड बनल्यावर इथं माणसाले होम फंड भेटते, कार फंड भेटते, ट्रॅव्हल फंड भेटते, सर्व गोष्टी भेटतात. पण ते आपल्याला अचीव करावं लागतं.